इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात JNPT बंदरावरती उमटू लागलेले आहेत। या भीषण आंतरराष्ट्रीय तणावामुळे आखाती देशांची होणारे आयात निर्यात साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। विशेषतः रमजानच्या काळात सुक्या मेव्याला मोठी मागणी असताना आयातीत मोठे अडथळे निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे। दुसरीकडे कांदा, द्राक्षे, कलिंगड आणि केळी यांसारखी नाशवंत फळे निर्यात न झाल्यामुळे बंदरातच कंटेनरमध्ये अडकून पडलेली आहेत। आखाती देशांमध्ये भारतीय शेतमालाला नेहमीच मोठी मागणी असते, मात्र सध्या युद्धामुळे माल वाहतूक थांबल्याने शेतकऱ्यांवरती मोठे आर्थिक संकट ओढावलेले आहे। यामुळे ट्रान्सपोर्टर आणि एक्सपोर्टर देखील हवालदिल झालेले आहेत। जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर शेतमालाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संकटामुळे स्थानिक बाजारपेठेवरती विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। जे युद्ध चालू आहे आता, जे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या या देशांदरम्यानचं जे युद्ध चालू झालेलं आहे मागच्या 4 दिवसापासून, त्यामुळे व्यापार, एक्सपोर्ट संबंधीचा व्यापार तसेच आयात संबंधीचा व्यापार ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचा दुष्परिणाम झालेला आहे। या सगळ्या युद्धाच्या वातावरणामुळे सगळं वातावरण भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे काही काम होऊ शकत नाही आहे। ह्या ज्या गल्फच्या जेवढ्या कंट्री आहेत इथून आपल्याला सुकामेवा आणि हा मोठ्या प्रमाणात आयात होत असतो आणि या रमजानच्या वेळेला त्या सुकामेव्याचं फार महत्त्व असते। त्यामुळे व्यापाऱ्यांना मिळणारा जो फायदा होता तो ह्या युद्धाच्या परिस्थितीमुळे त्याचं मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। तसंच एक्सपोर्टचं पण नुकसान झालेलं आहे। या स्थितीमध्ये सुधार नाही झाला तर ह्याच्यामध्ये मुख्यतः नुकसान होणार ते आमच्या शेतकरी बंधूंचं होणार। शेतीमाल जो आहे तो निर्यात होणार नाही। त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे इतर एक्सपोर्टर्स म्हणा, ट्रान्सपोर्टर्स म्हणा किंवा क्लिअरिंग एजंट म्हणा, त्याच्यावर अवलंबून असणारे इतर उद्योग या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे।